हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। या पुन्हा एक बार या फेसबुक लाईव्ह आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वराच्या महान आणि सर्वशक्तिमान नावाला मी धन्यवाद देते की प्रभूनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह आराधनेमध्ये एकत्रित केलं। त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची आराधना करण्यासाठी आपल्याला सुसंधी दिली, याबद्दल त्या परमेश्वराच्या नामाचं मी धन्यवाद देखील करते। प्रियनो, हे जी दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा, तुझ्या प्रित्यर्थ विचार घडो आचार आणि उच्चार। या प्रियानो, या पवित्र आराधनेची आपण सुरुवात करीत असताना आपण नतमस्तक होऊयात, त्या परमेश्वरापुढे आपण गुडघे टेकूयात आणि प्रार्थनेच्या द्वारे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आपण आपल्या या लाईव्ह आराधनेमध्ये आपण आमंत्रित करूयात। या वेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात। हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तुतीस पात्र आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, अखिल सृष्टीच्या निर्माणकर्ता माझ्या देवा, तुझ्या नामाला सविते, तुझ्या नामाला गौरविते। या सुंदर अशी वेळेबद्दल देवा, तू आम्हाला दिवसभर सांभाळलं, ही रात्रीची वेळ दाखवलं, पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ एकत्रित येण्यासाठी सुसंधी हे सौभाग्य तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार मानते। या ठिकाणी होत असलेली भक्ती गीते तुम्ही सर्व काही आशीर्वादित करा, आमच्याकडून तुमच्या नामाचं गौरव तुम्ही करून घ्या माझ्या देवपा। खरोखर माझ्या देवपा, सुंदरशा समयाबद्दल मी तुझं धन्यवाद करते। ज्या ठिकाणी 1 2 3 जण माझ्या नावाने एकत्र आहेत अशांच्या मध्ये मी उपस्थित आहे म्हणलेलं प्रभू, या ठिकाणी तुझी पवित्रता आहे, तुझी उपस्थिती आहे असं माझा विश्वास आहे माझ्या देवपा। माझ्या देवपा, इथं लाईव्ह फेसबुक आराधनेमध्ये एकत्र आलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना आशीर्वादाने भरा, जे अजून येऊ शकले नाही त्यांचे तुम्ही मार्ग मोकळे करा। बोलणाऱ्या तुझ्या भक्ताला मी तुझ्या पवित्र हस्तामध्ये सोपवून देते, बोलणाऱ्या तुझ्या भक्ताला तुम्ही आशीर्वादित करा, त्यांच्याकरवी तुमचे संदेश येऊ द्यात माझ्या देवपा, आणि तुझ्या स्वर्गीय ज्ञानाने तुम्ही त्यांना भरा। शेवटी मान महिमा गौरव सन्मान ख्रिस्ता मी तुला देतो, येशूच्या द्वारे ही विनवणी ही प्रार्थना केली म्हणून ऐका, आमेन। हालेलुया हालेलुया। प्रियनो, परमेश्वराचा संदेश आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे। मग हा संदेश कोणता आहे? तर हा संदेश हाच असेल की येशू हा मसीहा आहे, तो या जगाचा राजा आहे। आपलं मन, आपलं हृदय तुम्ही रिक्त करा आणि होसानाच्या घोषणा तुम्ही द्या। येशू म्हणतो, मैं आऊंगा, जहां मैं रहता हूँ वहां ले जाऊंगा। तैयार हो भाइयों, तैयार हो बहनों। काय तुम्ही त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार आहात का? होसानाच्या घोषणा करीत आपण शांतीचा संदेश आपण या अखिल सृष्टीला आपण ऐकूया। या वेळेस आपण गीत गाऊया, ये संदेश सुनाओ सबको। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। यीशु मसीह राजा है, यीशु मसीह आने वाला है। यीशु मसीह राजा है, यीशु
अपना चढ़ाओ मन, अपना चढ़ाओ मन, ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। यीशु ने कहा मैं आऊंगा, जहाँ मैं कहा ले जाऊंगा। यीशु ने कहा मैं आऊंगा, जहाँ मैं कहा ले जाऊंगा। तैयार हो भाइयों, तैयार हो बहनों, संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। यीशु मसीह राजा है, प्यारो यीशु मसीह आने वाला है। यीशु मसीह राजा है, प्यारो यीशु मसीह आने वाला है। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। हालेलुया. हालेलुया. या प्रियानो, अजून गीताच्या द्वारे आपण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाचा आपण गौरव करूयात. प्रियानो, प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्याला शांती मिळालेली आहे. येशूंनी अखिल सृष्टीच्या मानव जातीसाठी आपलं प्राण आणि बलिदान केलेलं आहे. तोच आपला दाता, तोच आपला त्राता आहे, तोच आपला सर्वस्व आहे आणि तोच आपला सर्व काही आहे. प्रियानो, जीवनाच्या या प्रवासामध्ये तोच आपला साथी आहे, तोच आपला संगतीला असणार आहे. प्रियानो, तो आपला पावलाकरिता दिवा आणि आपल्या मार्गावरती प्रकाश असा आहे. प्रियानो, ह्यावेळेस आपण गीत गाऊयात. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से, प्रभु तेरे उदार मन से. नाही ना? हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. याद रखते हैं तेरी, हम अपने जीवन भर में, ओ याद रखते हैं तेरी, हम अपने जीवन भर में, हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. सुन कर तेरा नाम, यीशु हम करते हैं प्रणाम। सुन कर तेरा नाम, यीशु हम करते हैं प्रणाम। तू ही मेरा वंदन करूंगा मैं वंदन, तू ही मेरा वंदन करूंगा मैं वंदन, क्योंकि यीशु महान है, क्योंकि यीशु महान है. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से. हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन राह तो से. लंबी है, राह तो लंबी है, मेरे साथ मसीहा है। राह तो लंबी है, मेरे साथ मसीहा है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा
को धोया है, तूने बहाया है, मेरे पापों को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, प्रभु तेरे उदार मन से, प्रभु तेरे उदार मन से। हालेलुया. या प्रियानो, परमेश्वराचे आपण उपकार स्मरण करूया. चला आपण अगदी मनापासून त्या परमेश्वराचे उपकार स्मरण करूया. देवाच्या समक्ष आपण त्याचे स्तोत्र गाऊयात. त्याच्या पवित्र मंदिराकडे वळून त्याची आपण उपासना करूयात. त्याच्या दयेमुळे, त्याच्या सत्यतेमुळे त्याच्या नामाचं आपण उपकार स्मरण करूयात. कारण तो आपला संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी त्यानं वाढविली आहे. प्रियानो, आपण परमेश्वराच्या मार्गाविषयी गीत गाऊयात. कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे, परमेश्वर थोर आहे आणि तो दिनांकडे लक्ष देतो. प्रियानो, या वेळेस आपण गीत गाऊयात. यहोवा यहोवा. पान 22 बघा, खाली बघा, खाली. यहोवा 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 यहोवा, उठे पडना. यहोवा 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 जिंदा जिंदा, तो हमारा बादशाह. यहोवा जिंदा जिंदा, वो हमारा बादशाह.
और शक ना करे, दिल में रखेगी माँ बरसी मेहरबान। तेरे पीछे चले और शक ना करे, दिल में रखेगी माँ बरसी मेहरबान। जो भी चाहे हो जाएगा, और यहोवा, 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 यहोवा। तू है यहोवा ही रे, जो मुबैया करता रे। तू है यहोवा शालोम, जो तसल्ली देता है। तू है यहोवा ही रे, जो मुबैया करता है। तू है यहोवा शालोम, जो तसल्ली देता है। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। आज शैतान झुक जाएगा, ओ यहोवा, 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 हाँ यहोवा, 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 यहोवा जिंदा मुर्दा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा मुर्दा, वो हमारा बादशाह। जो मसीह में मुझे संग हुआ, आ यहोवा, 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 यहोवा। हालेलुया. या प्रियानो, ह्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचनाकडे आपण जाणार आहोत. प्रियानो, परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतं, माझ्या लोकांनो मजकडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो मजकडे लक्ष द्या, माझ्या प्रजे मजकडे कान दे, कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावं म्हणून मी आपल्या धर्माची संस्थापना करेन. हा धर्म कोणता? तर हा धर्म जीवनाचा मार्ग, ख्रिस्ती मार्ग आहे. प्रियांनो, हे धर्मशास्त्र त्या परमेश्वराकडून निघालेलं धर्मशास्त्र आहे. या आपण त्याचं मनपूर्वक आपण चिंतन आणि मनन आणि वाचन आपण करूया. ह्यावेळेस आपल्यामध्ये पाठिंबाई आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्तोत्रसंहिता याचा 20वा अध्याय 1 ते काही वचनं आपल्यासाठी आईबाईने त्यांनी वाचन घ्यावं. स्तोत्रसंहिता 20 दाविदाने लिहिलेले स्तोत्रे. विजयासाठी प्रार्थना. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी स्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सियोनेतून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अन्नर्पणाचे स्मरण ठेवो, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस मिळो. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारीतो, हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाचे कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे केले. कोण रथाची व कोण घोड्याची बडाई मारितात, आम्ही तर आमच्या देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहे, आम्ही दररोज ताण करूया. हे परमेश्वरा, कारण कर, आम्ही दावा करतो, तेव्हा राजाने आमचे ऐकावे. आमेन. देवा, मी वाचलेले वचन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादाचं करू. प्रियजो, या त्यावेळेस
ह्या वेळेस आपण परमेश्वराच्या अंगणामध्ये आपण प्रवेश करूयात. स्तुतीचा यज्ञ घेऊन आपण त्याला सामोरे जाणार आहोत. प्रियानो, यशाया याचा 43वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. होय प्रियानो, आपण त्याच्या गौरवासाठी उत्पन्न केलेले असे आपण आहोत. त्याच्या गौरवासाठी आपली निर्मिती झालेली आहे. या आपण त्याच्या नामाचा आपण गौरव करूयात. त्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात आणि आपला ओठाचं फळ त्या पित्याला आपण अर्पण करूयात. गीत गाऊयात. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरी आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान. मेरे मन में तू विराजमान,
या प्रियनो, असंच आपण आपले नेत्र बंद केलेले असताना आपल्यामध्ये आणखी काही आहे मी त्यांना विनंती करते की त्याने येणाऱ्या वचनासाठी आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवावं. आपण प्रार्थना करू. आपण आपले डोळे उघडू. हे आमच्या जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते माझ्या देवा, तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलं देव बाप्पा. तू आतापर्यंत देव बाप्पा आम्हाला आरोग्यात ठेवलं देव बाप्पा. आम्ही आजारी असताना तू आमचं सहाय्य करता झालास. तू आमचं सर्वस्व झालास. याबद्दल धन्यवाद देव बाप्पा. देव बाप्पा ऑनलाईनद्वारे बाप्पा तुम्ही सेवा तुम्ही आशीर्वाद देता माझ्या देव बाप्पा. देव बाप्पा प्रत्येकाच्या कानावर बाप्पा तुमची सेवा जावी, तुमचं वचन जावं असं तुम्ही करा माझ्या देव बाप्पा. देव बाप्पा प्रत्येकाने तुमचं देव बाप्पा आजच स्वीकार करा प्रभू. देव बाप्पा आपलं जीवन बदलावं असं तुम्ही करा माझ्या देव बाप्पा. किती जण बाप्पा तुमचं जर नाव माहित नसेल बाप्पा, या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बाप्पा तुमची स्वार्थ पोहोचण्यास तुम्ही मदत करा माझ्या देव बाप्पा. प्रत्येकाला आशीर्वादाने म्हणा माझ्या देव बाप्पा. देव बाप्पा आम्ही पापी आहोत प्रभू. देव बाप्पा तरी पण तुम्ही आम्हाला क्षमा करता. देव बाप्पा आमचे पाप देव बाप्पा जर देव बाप्पा किती पण मोठे असले तर बाप्पा तुम्ही आमची क्षमा करता. याबद्दल तुमच्या आम्हाला धन्यवाद देतो माझ्या देव बाप्पा. देव बाप्पा ऑनलाईन तुमची सेवा करा. देव बाप्पा असं पद्धतीचे वचन सांगणारे बाप्पा त्यांनी नव्हे तर प्रभू तुम्ही आमच्याशी बाप्पा स्वर्गीय आशीर्वादाने तुम्ही त्यांना भरा दे बाप्पा. आणि बाप्पा तुमचं वचन आमच्यापर्यंत येत असताना बाप्पा देव ते आम्ही स्मरण करावं ते बाप्पा. ऐकून सोडून येतं प्रभू आमच्या जीवनामध्ये बाप्पा ते आमचं मार्गदर्शन होण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. देवा प्रत्येकाला आशीर्वादाने भरा. देव बाळाला कितीतरी बाप्पा तुमचे लेकरं बाप्पा तुमचं वचन बोलत आहे बाप्पा. प्रत्येकाला आशीर्वादाने भरा. तुमचं स्वर्गीय माना प्रत्येकाला तुम्ही द्या माझ्या देव बाप्पा. बाप्पा जोगेश्वरीमध्ये आमची मंडळी बाप्पा प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादाने भरा बाप्पा. लहान देव बाप्पा मोठे सर्वांना तुम्ही आशीर्वादाने भरा. तुमच्या तेला मिठा पिठाला बरकत तुम्ही द्या माझ्या देव बाप्पा. देवबा सगळेजण बाप्पा काम करून बाप्पा तुमच्या चरणाजवळ बसतात देव बाप्पा. खूप मोठा विपुल आशीर्वाद त्यांना तुम्ही द्या. ते सेवेसाठी बाप्पा ते लोक धडपडतात ते बाप्पा. त्यांना खूप मोठा विपुल आशीर्वाद तुम्ही देणार आहे असा आमचा विश्वास आहे माझ्या देव बाप्पा. हो बाप्पा प्रत्येकाला आशीर्वादाने भरा. प्रत्येकाला आरोग्याने तुम्ही भरा बाप्पा. आता बाळासाहेब आम्हाला वचन ते सांगतील प्रभू. देवाची बायबलमध्ये काय काय गोष्टी प्रभू ते आम्हाला माहित नसते प्रभू, पण बाप्पा तुमच्या सेवकाद्वारे ते नसते तुम्ही आम्हाला कळवता. याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. देवा जगामध्ये आम्ही जे करणार आहे प्रभू ते स्वर्गामध्ये बाप्पा त्याची नोंद होणार असा आमचा विश्वास आहे प्रभू. म्हणून जगामध्ये आम्ही चांगलंच करण्यास तुम्ही आम्हाला मदत करा. देवबा किती तर अनेक उपकार तुम्ही आमच्यावर केले माझ्या देवप्पा. याबद्दल आम्ही धन्यवाद देतो बाप्पा. आम्ही मोजू शकत नाही असे उपकार तुमच्या आमच्यावर आहे माझ्या देवप्पा. याबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. आता देवप्पा संपूर्ण काय वेळ तुमच्या हातात घ्या आणि बाप्पा तुम्ही चालवा. देवप्पा जेव्हा तुम्ही येतात तेव्हा आमची आठवण करा. आता संपूर्ण काय वेळ तुमच्या हातात येते. येशूच्या नावाने मागते म्हणतोय आमेन. हालेलुया. हालेलुया. या प्रियानो, प्रियानो संदेशाकडे आपण जाणार आहोत. प्रियानो देवाचं वचन आपल्याला असं सांगतं, बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवहेळ करू नका. जो परमेश्वराच्या दाराशी नित्य जागत राहून त्याच्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून त्याचे ऐकतो तो धन्य असं म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या तोंडची सर्व वचने ही न्यायाची आहेत. प्रियानो, काय आज तुम्ही स्वतःला धन्य म्हणून घेणार आहात का? तर या त्या परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी त्याच्या दाराशी तुम्ही नित्य उभे राहा प्रियानो. आणि त्याच्या दाराच्या खांबाजवळ उभे राहून तुम्ही त्याचं ऐका, त्यावेळेस तुम्ही धन्य होणार आहे प्रियानो. आपल्यामध्ये पालक साहेब आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला ज्ञानाची वचने आणि परमेश्वराचं सेनादेश परमेश्वराचा निरोप आपल्या सर्वांपर्यंत त्यांनी पोहोचवावा. आदरणाने या पालक साहेब. प्रिय देवाच्या लोकांनो, परत एकदा तुम्हा सर्वांसमवेत प्रिय देवापणे नेमलेला हा समय परत एकदा देवाच्या वचनातून तुम्हा सर्वांकडे येण्यासाठी प्रिय देवापण आमचं सहाय्य केलेलं आहे. त्याच्या नामाला धन्यवाद असो. देवाचं वचन खूप महान आहे. ते वाचणं अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे आचरण करणं त्याहून आवश्यक आहे. वचन आमच्या जीवनामध्ये पाहिजे.
आणि त्या वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आचरण करायला पाहिजे. डॉक्टर नेहमी सांगतात आम्हाला वेळेवर औषधं घ्या, वेळेवर मेडिसिन घ्या, वेळेवर औषधं प्या. आम्ही डॉक्टरांच ऐकतो, त्याप्रमाणेच करतो. 3 टाइम औषधं लिहिली जातात, त्या 3 टाइम आम्ही वेळेवरती डॉक्टर जसं सांगतो तसा ऐकतो. कांदा खाऊ नको म्हणतो, खात नाही. बटाटा खाऊ नको, खात नाही. तुझ्या शरीराला जे काही वर्ज असेल, चालत नसेल, ते तू खाऊ नको असं डॉक्टर सांगतो, आम्ही त्याचं ऐकतो. देवाचं पण असंच ऐकलेलं. देव आम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही आणि मी ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्ही आणि मी ऐकायला पाहिजे म्हणे. स्तोत्र क्रमांक 19, स्तोत्र संहिता अध्याय 19 वचन 9 पासून आपण वाचूया. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणार आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. हा, परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. तो ज्यावेळेस बोलतो परमेश्वर, ज्यावेळेस निर्णय घेतो ते सत्य असतं, सत्य असतं. ते तो काल आज युगानुयुग सारखा देव आहे, तो कधी बदलत नाही. पण त्याचे निर्णय कधी कधी बदलतात प्रियानो. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे. हा, ते सर्व थैव न्याय आहे. तो न्यायी आहे परमेश्वर. तो अन्यायी नव्हे, तो काय माणूस नव्हे, तो न्यायी आहे. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, गीत आहे. उपासना संगीतामध्ये गीत आहे. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाणा. त्याची प्रीती न्यायी आहे, ती न्यायी आहे. सिंधू म्हणजे समुद्र, सिंधू म्हणजे समुद्र. त्याची प्रीती समुद्रा एवढी जरी असली, सिंधू एवढी जरी असली, अफाट जरी असला तरी ती न्याय आहे. ते मधापेक्षा, ते सोन्यापेक्षा, हा बरोबर वचन 10. ते सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा. एकदा सोनं बघा, एकदा ज्वेलरी बघा, किती सोनं गळ्यामध्ये. गोल्डन मॅन आहेत या जगामध्ये. पुण्याला, मुंबईला, नाशिकला, कोल्हापूरला कितीतरी गोल्ड, कितीतरी सोनं गळ्यामध्ये अडकवलं जातं. कितीतरी किलो सोनं. ते सोनं त्यांना कधीच शांती दिली नाही प्रिया. त्यांचा खून झालेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे, त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे. फलप्राप्ती नाही सोन्याने. सोना मला फलप्राप्ती देऊ शकत नाही. सोनं घालू नका हा माझा दावा नाही, हे मी तुम्हाला सांगत नाही. परंतु त्याने तुम्हाला फलप्राप्ती होत नाही, त्याने तुम्हाला शांती मिळत नाही. देवाचं वचन सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहे. देवाचं वचन ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. देवाचं वचन गोड आहे. देवाचं वचन गोड आहे. देवाचं वचन गोड आहे. तू कधी चाकलंस का?
तू कधी टेस्ट केलास का गोड आहे म्हणे देवाचं वचन. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. बोध आम्हाला, बोध आम्ही कसं चालावं, आम्ही कसं राहावं, आम्ही कसं वागावं, आमचं जीवन काय. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. हा, ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. सोन्याने फलप्राप्ती नाही, पण देवाचं वचन पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. सार्वकालिक जीवन प्रियानो, देव म्हणतो आदामाला, देव म्हणतो आदामाला, सुंदर एदेन बाग, विस्तीर्ण अफाट असा एदेन बाग, स्वच्छ पाणी, सुंदर सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा, सगळं वातावरण किती पवित्र, किती शुद्ध, किती शांत प्रियानो. देवाने बनवलेले एदेन बाग. आदाम त्या ठिकाणी आहे, त्याची प्रिय बायको हवा त्या ठिकाणी आहे. देव आपल्या मुलाला आदामाला म्हणतो, बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बागेच्या मध्यभागी जे बऱ्याने वाईटाचं ज्ञान करून देणारे जड झाड आहे त्याचे फळ तू खाऊ नको. कारणही सांगतो, ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. दोघांनाही सांगितलं देवाने दोघांनाही सांगितलं. ऐकले नाहीत प्रियानं, ऐकले नाहीत त्यांनी सैतानाच ऐकलं. एदेन बागेतून त्यांना घालवून देण्यात आलं प्रियानो. कष्ट प्रारंभ झाला, संकट प्रारंभ झाला, अडचणी, क्लेश, पेच, प्रसंग, आपत्ती सुरुवात झाली. ही भूमी शापित झाली. देव म्हणतो आदामाला, तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे. ती तुला यापुढे सत्व देणार नाही, ती तुला काटे आणि कुसळे देईल. न ऐकल्याने देव म्हणतो शमूएलाला, मी इस्रायलांचा राजा जो शाऊल त्याला राजा केला याचा मला पस्तावा होत आहे. देव म्हणतो, का? त्याने माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही. शाऊलाने माझं भय त्याने जाणलं नाही, माझं आज्ञेचं त्याने पालन केलं नाही. शमूएल म्हणतो शाऊलाला, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय, वचन 22. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो प्रियानो, त्याला संतोष होतो, त्याला आनंद होतो, त्याला संतोष होतो म्हणे. आदामने हवेने परमेश्वराला संतोष दिला नाही, शौलाने परमेश्वराला संतोष दिला नाही. शमूएल म्हणतो शौलाला, हा ठीक आहे, हा. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? प्रश्नचिन्ह नाही प्रिया, नाही. हा, पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. आदामा, एकच आज्ञा, फळ खाऊ नको. एकच आज्ञा, फळ खाऊ नको. एकच प्रश्न, एकच आज्ञा, त्यामध्ये देखील ते फेल झाले प्रिया. एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. देवाचं वचन तू ऐकायला पाहिजे प्रिय बहीण, प्रिय भाऊ.
पुढे अवज्ञा अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे जादूगिरीच्या पातकांसमान आहे. आणि हट्ट हट्ट हा मूर्तीपूजा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. देवाचं वचन ऐकूया, देवाचं वचन पाळूया. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे तो परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. जसं आदामाने हवेला एदेन बागेतून काढून टाकलं, राज्यपदावरून शौलाला झुगारून दिलं. प्रिया, देव आहे तो मनुष्य नव्हे, तो माणूस नव्हे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. पुढे तेव्हा शौल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाने उल्लंघन केले आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे. कारण मी लोकस घेऊन त्याचे म्हणणे ऐकले. तू देवाला घ्यायला पाहिजे, तू लोकास का घेतो? तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून मज बरोबर या म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन. शमूएल शौलास म्हणाला, मी तुझ बरोबर परत येणार नाही. येत नाही म्हटला. तू पाप केलंस, तू आज्ञेचं पालन न करता देवाच्या आज्ञेचं तू भंग केलंस. कारण तू नीतिमान आहेस का? कारण तू परमेश्वराचा शब्द जुगारीला आहे. तू परमेश्वराचा शब्द, आणि परमेश्वराने इस्रायलांवरील राज्यपदावरून तुला झुगारिले. त्या ठिकाणी दावीद उभा केला. दावीद शिरडा मेंढर राखणारा दावीद उभा केला. दावीद नीतिमान आहे. शौलानंतर दावीद, शौलानंतर दावीद. शौलाला दुरात्मा सतावू लागला. दावीद विणा वाजविला, दुरात्मा पळून गेला. शौल दाविदाचा पाठलाग केला मारण्यासाठी, अबशालोम दाविदाचा पाठलाग केला मारण्यासाठी. एक नीतिमान माणसाला, एक देवाच्या माणसाला पदवी काढून घेतली शौलाची. देवबापारे पदवी काढून घेतली शौलाची. ती पदवी एक नीतिमान माणूस जो दावीद आहे त्याला देऊन टाकलं. पदवी शौलाला मिळाली होती, ती पदवी दाविदाला मिळाली. तरी पण दावीद शौलाला मारलं नाही. प्रियानो, मारला नाही. कारण दावीद नीतिमान होता. माझा ख्रिस्त नीतिमान आहे. येशू ख्रिस्त नीतिमानांचा नीतिमान आहे. हाबेल नीतिमान आहे. योहान नीतिमान आहे. दावीद नीतिमान आहे. नीतिमानांच्या मागे देव असतो. नीतिमानांच्या मागे देव असतो. देव म्हणतो नोहाला, तू आपल्यासाठी तारू तयार कर, कारण या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. दावीद म्हणतो, देव म्हणतो योनाला, तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. सदोम गोमोराचा नाश करताना देव म्हणतो अब्राहम म्हणतो परमेश्वराला, तू नीतिमानांबरोबर, तू अनितिमानांबरोबर नीतिमानांचा देखील संहार करणार काय? त्या ठिकाणी 50 नीतिमान असतील तर तू त्या शहराची गय करणार नाही का? करतो म्हटला देव. देवाला नीतिमान पाहिजे प्रिया. देवाला नीतिमान लोक पाहिजे. देवाला चांगले लोक पाहिजे. देवाला दाविदासारखे लोक पाहिजे. देवाला येशू ख्रिस्तासारखं माणसं पाहिजे. देवाला हबेलसारखं माणसं पाहिजे. देवाला शौलासारखी माणसं नको आहे.
देवाला संत पौलासारखं माणसं पाहिजे. हालेलुया. तू नीतिमान आहेस का? तू देवाचं वचन ऐकतो का? तू देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो का? आज आपण स्वतःला तपासूया. आज आपण स्वतःला तपासूया. प्रेषितांचे कृत्य 17 वचन 32. प्रेषितांचे कृत्य अध्याय 17 वचन 32. प्रेषितांचे कृत्य 17 अध्याय वचन 32. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. देवाचं वचन म्हणतात आम्ही पुन्हा ऐकू, आता नको आम्हाला, पुन्हा ऐकू आम्ही. थट्टा केली प्रियांनो देवाच्या वचनाची. संत पौल देवाचं वचन सांगत होता, मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले देवाच्या वचनाची. प्रियांनो संत पौल सांगत होता, थट्टा केली देवाच्या वचनाची. कित्येक म्हणाले, थट्टा करून गप्प बसले नाही. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू, नंतर नाही ऐकू, आता बस करा, देवाचं वचन नको आम्हाला. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून त्या वचनावरती विश्वास ठेवला. त्यात दियोन्युस, अरियपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्या बरोबर इतर कित्येक होते. यांनी देवाचं वचन ऐकलं, यांनी थट्टा केली नाही. यांनी देवाचं वचन ऐकलं. प्रिय बहीण, प्रिय बंधू, देवाच्या वचनाची घोषणा होत आहे, तू ऐकत आहेस का? तू पालन करत आहेस का? तुझ्या कानावरती देवाचं वचन पडत आहे, अनाउन्समेंट होते, अमुक अमुक एक्सप्रेस येत आहे, अमुक अमुक प्लॅटफॉर्म वरती येत आहे, यात्रीगण कृपया ध्यान दे, यात्रीगण कृपया ध्यान दे, तुमचे एक्सप्रेस थोड्याच वेळामध्ये येत आहे, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती येत आहे. सगळे आम्ही सावधान होतो, तयारी करतो, लक्ष देतो, त्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन थांबतो आणि आल्यानंतर आपापल्या बोगीमध्ये आपापल्या सीट वरती जाऊन बसतो. ऐकतो का नाही? देवाचं वचन का ऐकत नाही आम्ही? अनाउन्समेंट आम्ही ऐकतो, मग देवाचं वचन का ऐकत नाही आम्ही? काही लोकांनी थट्टा केली, काही लोकांनी मस्करी केली. तुमचे याविषयी तुमचे म्हणणे आम्ही नंतर आणखी ऐकू म्हटले प्रियांनो. तरी पौल सांगत राहिला देवाचं वचन. स्तोत्र क्रमांक 31 वचन 18. स्तोत्र क्रमांक 31 वचन 18. वचन 18. वचन 18 31 18. नीतिमानांविरुद्ध गर्वाने तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणाऱ्यांची वाचा बंद पडो. त्यांची वाचा बंद पडो म्हणे. नीतिमान देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आहेत प्रियांनो. नीतिमानांच्या मागे देव असतो, मी आधीच सांगितलं तुम्हाला. नीतिमानाविरुद्ध जो कोणी गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणाऱ्यांची वाचा बंद पडो, ते मुके होत म्हणे. पन्नास 17 स्तोत्र क्रमांक 50-17. स्तोत्र संहिता अध्याय 50 वचन 17. तू तर शिस्तीचा द्वेष करीतोस. तू देवाच्या वचनाचा द्वेष करतोस का? तू शिस्तीचा द्वेष करतोस का? माझी वचने मागे जुगारून देतोस का? जसं शौलाने जुगारून दिला, आदाम हवेने जुगारून दिला. तू चोर पाहिला की तुला त्याच्या संगतीत आनंद होते. तू व्यभिचारी माणसाचा साथीदार आहेस.
तू आपले तोंड दुष्टपणासाठी तू मोकळे आपले सोडले तोंड आहे. दुष्टपणासाठी मोकळं सोडलं आहे. तुझी जीभ कपटाची योजना तुझी करीत आहे. जीभ कपटाची योजना करीत आहे. तू आपल्या भावाविरुद्ध वाचा बंद बोलत पड. बसतोस. तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस. तू आपल्या सख्या भावाची तू आपल्या चढाई सख्या करतोस. भावाची चहाडी करीतोस. असे तू केले तरी असे तू केले तरी मी उगा राहिलो. देवगा राहतो. हा हा मी तुझ्या सारखाच आहे मी तुझ्या सारखाच आहे असे तुला वाटले, असे तुला वाटले, तथापि मी तुझा तथापि निषेध करीन. मी तुझा निषेध करीन म्हणतो ते. मी तुझी कृत्ये तुझ्या पुढे मांडली. मी तुझी कृत्ये तुझ्या पुढे मांडी. आमची कृत्ये कशी आहेत? चहाडी सोडून देऊ, निंदा सोडून देऊ, शिवीगाळ सोडून देऊ, नीतिमानाविरुद्ध बोलण्याचं सोडून देऊ, प्रार्थनेमध्ये राहू, प्रार्थनाशील जीवन जगू, वचनाप्रमाणे जीवन जगू, नीतिमानाचे जीवन जगू. एक दावीद, एक येशू ख्रिस्त, एक आबेल, एक संत पौल, हे नीतिमान आहेत. अशा प्रकारचं चांगलं जीवन आपण प्रकटीकरण 21 वचनात शेवटचं वचन वाचू आणि समाप्त करूया. प्रकटीकरणाचं 21 वचनात प्रकटीकरणाचं 21 वचनात परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, देवाच्या वचनावरती विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण हो. हेच ते दुसरे मरण. हे देवाला न आवडणारे लोक, अनितिमान माणसे, हे सगळे आपण तपासू. यामध्ये आम्ही आहोत का दाविदासारखे आम्ही आहोत? आम्ही शौलासारखे आहोत का हाबेल सारखे आहोत? आम्ही आदाम आणि हवेसारखे आहोत ज्याने आज्ञेचा भंग केला का ख्रिस्तासारखे आहोत? ख्रिस्त नीतिमानांचा नीतिमान आहे, उपदेशकांचा उपदेशक आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. ख्रिस्ताकडे बघूया आपण. आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे आम्ही पाहावे म्हणे. त्याच्याकडे पाहूया, नीतिमान बनूया, त्याच्याकडे पाहूया, प्रेमाचं अंतःकरण आपण घेऊया, ख्रिस्ताकडे पाहूया, तशी प्रार्थना करूया, ख्रिस्ताकडे पाहूया, अनेकांना ख्रिस्ताकडे आणूया. या वचनाच्या देवा तुम्हाला सहाय्य करू, शांती देव, आरोग्य देव, वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तो तुम्हाला नीतिमानाचं आयुष्य देव. या आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया, देवाच्या चरणाकडे जाऊ, प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया.
बाबा, ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करावं, त्याने यावं. म्हणून आज मी नतमस्तक होतो तुमच्या पवित्र क्षणाकडे येतो. या जगातील काही आम्हाला मिळालं नाही तरी चालेल प्रभूया, परंतु तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार अंतःकरण आम्हाला द्या. ज्या ज्या प्रियाने आज वचन वाचलं ऐकलं त्या प्रत्येकाला आशीर्वाद करा. जोगेश्वरी प्रिय मंडळीतील प्रत्येक सभासद, प्रत्येक व्यक्ती नावानिशी आशीर्वादित करा. प्रत्येकाला उत्तम आरोग्य द्या, त्यांची काळजी वा रक्षण करा. विशेष आज आम्ही प्रार्थना करतो निर्मळ प्रिय कुटुंबासाठी, आमच्या प्रियांती नीता त्यांच्यासाठी, त्यांची प्रिय मुली दे बापा, रिबेका, डेझी, त्यांचे प्रिय पती, त्यांचं प्रिय लेकर, त्यांचा परिवार, त्यांचा प्रिय मुलगा रॉबर्ट, आमची प्रिय बहीण संध्याताई, त्यांचा प्रिय कुटुंब, त्यांचा प्रिय परिवार, संबंध निर्मळ प्रिय कुटुंबीय, त्यांचे सर्व नातेवाईक, आप्त, त्यांचे स्वकीय सर्वांना मी तुमच्या स्वाधीन करतो. या दुःखित कुटुंबाचं सांत्वन करा. या वचनाच्या द्वारे त्यांचं सांत्वन करा, सहाय्य करा, त्यांना उत्तम आरोग्य द्या तुमच्या कृपेचा. जितके म्हणून ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं प्रभूया, त्या प्रत्येक प्रियजनांची काळजी घ्या तुमच्या कृपेमध्ये. प्रत्येकाला आमचा भारत देश, देशाचे सर्व वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी, सर्व मंत्रिमंडळ, आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्र सरकार, राज्य सरकारचं सर्व मंत्रिमंडळांना आशीर्वादित करा. या जगाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्यांना कृपा शक्ती पुरवा. आजारी, दुःखी, कष्ट अनेक लोक आहेत, त्यांना उत्तम आरोग्य द्या, त्यांची काळजी वा रक्षण करा तुमच्या कृपेमध्ये. डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, सिस्टर्स आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, त्यांची काळजी वा तुमच्या कृपेमध्ये चालवा. वातावरण व्यवस्थित ठेवलं तर मी धन्यवाद देतो. हाच तुमचं वचन ऐकण्यासाठी, तुमचं वचन सांगण्यासाठी, गीतं गाण्यासाठी, ऑनलाईन येण्यासाठी आम्हा प्रत्येकांचं सहाय्य केलं तर आम्ही आमच्या संगतीने आम्हाला चाल. आमच्या घरी तुमचं गौरव करून घ्या, स्तुती करून घ्या. ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नामाने ही प्रार्थना, ही विनवणी केली म्हणून आमेन. प्रभूचे हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि आमच्या तरुणाला सोडले तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती, पवित्र आत्म्याची शांती, सुखदय सहभागिता जोगेश्वरी प्रिय मंडळी बरोबर, प्रत्येक सभासदांबरोबर, जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं त्या प्रत्येक प्रिय कुटुंबियांबरोबर, आमच्या भारत देशाबरोबर, विशेषतः निर्मळ प्रिय कुटुंबियांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. वावा अनुग्रह तुझा तव सुचावी, हे आनंद पुराया, प्रेमी मने व्यापारी, प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना जय ख्रिस्त. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. ते बघ तुम्हाला आशीर्वादित करू, शांती समाधान देव. आम्ही तुमच्यासाठी नेहमी वैयक्तिकरित्या प्रार्थना करीतच असतो. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. काही सूचना असतील तर आम्हाला सांगा, काही लक्षात येत नसतील तर आम्हाला कळवा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन करून आम्हाला कळवू शकता. देवाच्या वचनासाठी एकत्र येऊ, देवाचं वचन ऐकूया,
देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया. विशेषतः निर्मळ प्रिय कुटुंबासाठी प्रार्थना करू, जे आज दुःखामध्ये आहेत. मंडळी पण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करू, एकमेकांसाठी रदबदली करू, एकमेकांसाठी देवाकडे याचना करू. देव तुम्हाला आशीर्वादित करू, दीर्घायुष्य देव, शांती समाधान देव. आमेन.